नमस्कार सर्वांचे कथालेखन मराठी स्टोरी या चॅनेलमध्ये स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत नजर या कथेचा भाग 3. भाग पहिला आणि भाग 2 या दोघांचीही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. आता आपण वळूया पुढच्या भागाकडे. ते दोघेही आपल्या आठवणीत रमून गेले होते. ते दोघे कधी त्या ठिकाणी पोहोचले हे त्यांनाही कळलं नाही. साईने गाडी पार्किंगमध्ये उभी केली आणि ते दोघेही त्या घराच्या दिशेने निघाले. घराच्या बाहेर एक मध्यमवयीन माणूस उभा होता. तो त्या घराचा मालक होता. त्या दोघांना येताना बघून तो माणूस थोडा पुढे आला. ते दोघे गेटमधून आत गेले. जाताना दीप्तीला त्या घराच्या नावाची पाटी गेटवर दिसली. त्यावरची नावं अस्पष्ट झाली होती, पण एक अक्षर दिसत होते, रा. तो माणूस थोडा पुढे आला आणि साईकडे आला. नमस्कार, मी अनिल महाजन. त्याने आपला हात पुढे करत आपली ओळख करून दिली. नमस्कार, मी साई देशमुख आणि ही माझी पत्नी दीप्ती देशमुख. साईने त्याच्याशी हात मिळवत आपली आणि दीप्तीची ओळख करून दिली. दीप्ती आपली नजर सगळीकडे फिरवून घर बघत होती. तिच्या डोक्यात अजूनही विजयचं बोलणं चालू होतं. त्याच्या बोलण्याप्रमाणे इथे काही विचित्र आहे की नाही हे बघत ती सगळीकडे बघत होती. ही जागा शहरापासून थोडी बाहेर होती, त्यामुळे इथे एक वेगळीच शांतता होती. तिला इथे काहीच विचित्र वाटत नव्हतं. याउलट इथे सर्व काही खूप छान होतं. ते घर जे ते इथे पाहायला आले होते तेही खूप चांगलं होतं. 2 मजली ते घर खूप मोठं वाटत होतं. त्याच्यासमोर अंगण होतं आणि त्याभोवती विटांची उंच कुंपणं होती. आजूबाजूला फार नाही पण काही घरं होती. थोडीफार झाडीही होती. साई त्या माणसाशी बोलत होता. बोलता बोलता त्याचं लक्ष दीप्तीकडे जातं. तिचं असं सगळीकडे लक्ष देऊन बघणं त्याला आवडत होतं. तो दीप्तीला हाक मारतो तसं दीप्तीचं लक्ष त्याच्याकडे जातं. ती त्याच्याकडे जाते. बोल, काय झालं? घर बघूया आतून, साई तिला विचारतो. थांब जरा, मला ह्यांना काही विचारायचं आहे. दीप्ती अनिलकडे बघून बोलते. हां बोला, अनिल तिला बोलतो. इथे याआधी कोणाचा खून वगैरे झाला आहे का? दीप्ती सरळ सरळ मुद्द्यावर बोलते. असं काही नाही, इथे असं काहीच झालं नाही. अनिल चाचपडत बोलत होता. खरंच की तुम्ही आमच्यापासून काही लपवत आहात? कारण आम्हाला असं कळलं आहे की इथे याआधी काही मृत्यू झाले आहे आणि त्याचं कारण नाही कळलं. साई मध्येच त्याला विचारतो. अहो असं काही नाही, इथे अशी अफवा पसरवून काही चोऱ्या झाल्या आहेत, बाकी काही नाही. अनिल त्यांना सांगतो. झालं तुझ्या सर्व शंका विचारून? नसेल तसं काही इथे. तो विजय पन्ना नको त्यावेळी येतो आणि घोळ घालून जातो. साई तिला समजावत बोलतो. आता तरी जाऊया का? हां चल. दीप्तीलाही ते घर आतून बघायची इच्छा होते. दोघेही घराच्या दिशेने जातात. किती छान आहे ना ही जागा, अगदी आपल्याला हवी होती तशी. घर ही अगदी मोठं आहे. साई तिचा हात हातात घेऊन बोलत होता. हो, जागा चांगली आहे आणि थोडीफार वस्तीही आहे इथे. पण दीप्ती त्याच्या हातावर हात फिरवत बोलते. पण काय? साई तिला विचारतो. विजयचं बोलणं. दीप्ती त्याला आपल्या मनातील शंका सांगते. मला नाही वाटत इथे तसं काही असेल. इथे आजूबाजूला असं काहीच जाणवत नाही आहे. साई तिची शंका खरी नसल्याची त्याला खात्री देत होता, पण त्याही थोडी शंका होतीच. बोलताना दोघेही घराच्या उंबरठ्याजवळ आले. दीप्तीने त्याला थांबवलं. काय झालं? आता का थांबवलंय? जायचंय ना आत? साई तिचं असं त्याला अडवल्यावर विचारतो. अरे काही नाही, थांब जरा. दीप्ती त्याचा हात पकडते आणि घराच्या भिंतीवर तिचा आणि त्याचा हात टेकवते. हे काय? तो तिला विचारतो. अरे आज पहिल्यांदा आपण या घरात प्रवेश करतोय. प्रवेश नको व्हायला? दीप्ती असं करण्यामागचं कारण सांगते. दोघेही दारं उघडतात आणि एकत्रच पहिलं पाऊल घरात ठेवतात. त्यांनी पाऊल ठेवताच बाहेरचं वातावरण अचानक बदलतं. आतापर्यंत सर्व शांत असलेले पक्ष्यांचे जोरजोरात आवाज सुरू होतात. बाहेरची झाडं मान खाली टाकू लागतात आणि घरातून एक वाऱ्याची झोत जाते. हे सगळं जरी त्यांना कळलं नसलं तरी कोणीतरी होतं जे हे सगळं पाहत होतं. ते दोघे दारातून आत आले. बाहेर मोठं दिसणारं घर आतूनही तितकंच प्रशस्त होतं. हॉल खूप मोठा होता.
त्याला जोडूनच किचन आणि एक रूम होती. वर जायला जिना होता. दोघेही त्या जिन्याने वर गेले. वर अजून 2 रूम होत्या. त्यातील एक रूम त्यांनी आपल्या राहण्यासाठी ठरवली. दुसरी रूम थोडी कोपऱ्यात होती. ते ती बघायला गेले. त्या रूमच्या बाजूला पूर्ण काळोख होता. थोडाफार उजेड तिथे पोहोचू शकत होता. त्या रूमची कडी खोलली तशी एक वीज चमकल्यासारखं झालं आणि जोरात आवाजाने तो दरवाजा उघडला. हे सगळं इतक्या पटकन झालं की त्यांना काय झालं हे कळलं नाही. दोघे आत आले. लाईट लावण्यासाठी स्विच शोधत होते. लाईट लावली आणि दीप्तीला तिच्या मागून कोणीतरी बाहेर गेल्याची चाहूल लागली. तिने मागे वळून पाहिलं पण तिथे कोणीच दिसलं नाही. खूप छान आहे ना ही रूम? साई दीप्तीला विचारतो. हो, खूप छान आहे. बाहेरून वाटलं नव्हतं की ही रूम एवढी चांगली असेल. बाहेरून एखादी अडगळीची रूम वाटत होती. दीप्ती त्याला बोलते. हो, बघ ना, बाहेर इतका काळोख वाटत होता की मला वाटलं आत खूप धूळ कचरा असेल, पण इथे असं काहीच नाही आहे. साई आत जात तिला बोलत होता. ते दोघेही ती रूम बघत होते. माहीत नव्हतं किती वर्ष ही रूम बंद होती, पण तरीही अजून ती रूम जशीच्या तशी होती. रूमच्या मधोमध एक बेड होता आणि त्यावरून पडदे सोडले होते. डाव्या बाजूला एक आरसा होता. त्याला जोडून 2 लाकडी कपाट होते आणि बेडच्या समोर भिंतीवर एक फोटो होता. दीप्ती बाकी रूम बघण्यात व्यस्त होती. साईचं लक्ष त्या भिंतीवरच्या फोटोकडे गेलं. तो त्या फोटोला बघायला गेला. तो त्या फोटोच्या समोर उभा राहिला. पाहिलं तर तो फोटो एका बाईचा होता. त्या फोटोतही तिचं सौंदर्य तितकंच सुंदर दिसत होतं. तिच्या चेहऱ्यावरचं हसू तिच्या सौंदर्यात अजूनच भर घालत होतं. कदाचित ही रूम हिचीच आहे, साई मनातल्या मनात बोलत होता. त्या फोटोखाली तिचं नाव लिहिलं होतं, रागिणी. दीप्ती सगळी रूम बघत होती. अचानक तिचं लक्ष साईकडे गेलं. त्याला असं भान हरपून त्या फोटोकडे बघताना पाहून ती त्याच्याकडे गेली आणि बघत होती. ओय नवरबा, काय बघताय? दीप्ती त्याला विचारते. काही नाही, बघ ना किती सुंदर आहे ही. साई त्या फोटोकडे बघतच बोलत होता. हां, ती असू दे सुंदर, पण मी, तुझी बायको इथे बाजूला उभी आहे हे लक्षात आहे ना? दीप्ती थोड्या रागात त्याला विचारते. अगं हो, आहे माझं लक्ष तुझ्याकडे. ती जरी सुंदर असली तरी माझं प्रेम फक्त आणि फक्त तुझ्यावरच आहे हे माहीत आहे ना? साई तिचा राग बघून तिचा राग काढायला बोलत होता. माहीत आहे. इथे बायको असूनही लक्ष मात्र तिच्याकडेच. दीप्ती साईला चिडवत बोलते. अगं असं काही नाही. तू म्हणजे ना मला चिडवायची एक संधी सोडत नाहीस. चल जाऊया, आता सगळं काम पूर्ण करून आपल्याला घरी जायचंय. साई तिच्याकडे लक्ष न देत बाहेर जायला निघतो. अरे थांब, मी पण येते. दीप्ती साईच्या मागे जात बोलते. जाताना दीप्ती दार बंद करायला जाते. दार बंद करताना तिचं लक्ष त्या फोटोकडे जातं. त्यावेळी त्या फोटोकडे तिचं लक्ष जातं तेव्हा तिला त्या फोटोत ती बाई हसताना दिसली. ती खरंच हसली का? दीप्तीच्या मनात विचार येतो. साई, दीप्ती त्याला मागून हाक मारते. हा बोल, साई तिच्याकडे वळून बोलला. पुन्हा एकदा विचार करूया का आपण हे घर घ्यायच्या आधी? दीप्ती त्याला वर झालेलं काहीच न सांगता पुन्हा त्यावर विचार करायचं सुचवते. अगं तू बोललीस ना की हे घर खूप चांगलं आहे, मग आता काय झालं? आता का नाही बोलत आहेस? साई तिचं असं वागण्याबद्दल तिला विचारत होता. काही नाही, पण काहीही ठरवायच्या आधी पुन्हा एकदा विचार करूया असं मला वाटतं. दीप्ती त्याच्या हातात घेत त्याला सांगत होती. याआधी इथे कोणाचा मृत्यू झालाही असेल आणि त्याचं कारण चोरी का असेना, पण जर आपण आल्यानंतर इथे तुला किंवा मला काही झालं तर, आणि जर तुला काही झालं तर मी नाही जगू शकणार. हे बघ, इथे सगळं ठीक आहे. तुला वाटणारी भीती मला माहीत आहे. काही काळजी करू नकोस. तू असताना मला काही होणार नाही. तुझ्या प्रेमाचं कवच आहे ना माझी रक्षा करायला. साई तिचा हात हळूच दाबत तिला समजावतो. तुला जर ठीक वाटत असेल तर चालेल, घेऊया हे घर आपण. दीप्ती त्याच्या निर्णयाला होकार देते. दोघेही बाहेर येतात. बाहेर अनिल त्यांचीच वाट बघत असतात. या, आवडलं का घर? अनिल त्यांना येताना बघत त्यांना विचारतो. हो, आणि आम्ही हे घर घ्यायला तयार आहोत. तुम्ही सर्व कागदपत्र तयार ठेवा. आजच हे घर आमच्या नावावर करू, साई त्यांना सांगत होता. हां चालेल, आलोच मी. असं बोलून अनिल त्याच्या गाडीकडे गेला आणि काही कागद घेऊन परत आला.
साईने ते कागद नीट वाचले आणि मग त्यावर सही केली आणि ते कागद दीप्तीकडे दिले. अनिलला त्याच्या घराचे पैसे दिले. पैसे भेटल्यावर तो तिथून निघून गेला. चल निघूया, साई दीप्तीला विचारतो. हा चल, उशीर होईल घरी जायला. दीप्ती आपली पर्स सांभाळत होती. गाडी जवळ जाऊन आत बसली. साईने गाडी सुरू केली आणि ते आपल्या घरी निघाले. आत्तापर्यंत संध्याकाळ होत आलेली. सूर्य हळूहळू खाली उतरत होता. दीप्ती आणि साई तिथून निघाले. साई गाडी चालवत होता आणि दीप्ती बाहेरचं वातावरण बदलणारं रूप बघत होती. अचानक गाडी समोर काहीतरी जोरात आदळतं. साईने गाडीचं स्टेअरिंग फिरवत त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण जे काही होतं ते जोरात उडून पडलं. काय होतं हे पाहण्यासाठी साई खाली उतरत होता. इतक्यात दीप्तीने त्याचा हात पकडून त्याला थांबवलं आणि गाडीच्या आरशात बघायला सांगितलं. साईनेही आरशात बघितलं तर मागे एक काळी आकृती उभी होती. तिचे डोळे त्यांनाच बघत होते. तिच्या त्या मोठ्या डोळ्यातले रागीट भाव सर्व काही सांगत होते. इतक्यात साईने गाडी सुरू केली आणि जोरात पळवत आपल्या घराकडे वळवली. काही वेळ ती आकृती मागेच होती, पण मग ती अचानक गायब झाली. दोघांनीही एक सुटकेचा उसासा सोडला आणि दोघेही आपल्या घराकडे निघाले. सुरुवात झाली आहे एका अशा खेळाची जिथून कोण वाचेल हे सांगता येणार नाही. ती वाट बघत थांबली आहे नवीन शिकारीची. आता पुढे काय होईल? साई आणि दीप्ती वाचतील का, की यातून त्यांचाही जीव जाईल? माहीत नाही. कळेल लवकरच पुढच्या भागात. तोपर्यंत जर पुढे काय होईल असं तुम्हाला वाटत असेल ते कमेंटद्वारे नक्की कळवा. ते दोघेही वाचतील की नाही हे नक्की कळवा. त्याचप्रमाणे जर हा भाग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका. ही कथा आवडली असेल तर कथेला लाईक आणि शेअर करा. त्याचप्रमाणे तुम्हाला मराठी कथा लेखन हा आमचा चॅनल आवडत असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढचा भाग घेऊन लवकरच. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय.